सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर आहे तो फलंदाज, त्याचं नाव स्ट्राईकवर कोण आहे? वरून कोण आहे? संग्राम मोरी. संग्राम स्ट्राईक वरती आपल्या संघाचा संग्राम. ओपनिंग स्ट्राईक फलंदाज आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो धनराज. बॉलर कोण आहे? प्रेमदास. प्रेमदास संग्राम और प्रेमदास के बीच में ये पहली गेंद की भिड़ंत होगी. देखते इस गेंद पर क्या करते हैं संग्राम. पहली गेंद तोहफे के रूप में कबूल किया और गेंद जाती हुई लेग साइड की दिशा में बॉडी लाइन के पार. हम पर गई शराब और चेहरा शॉट, शक्तिशाली प्रहार और गेंद 6 रन भेजने में कामयाब. यहां पर जबरदस्त शॉट. जाने माने बिजनेसमैन प्रहलाद जी शिंदे यहां पर अपना मैदान की आंखनी करते हुए यहां पर पूरी तरह से. और दूसरी भी गेंद पर जबरदस्त प्रहार बॉलर के सर के ऊपर से वन बाउंस. वहां पर जब तक गेंद फील्ड हो जाए दोनों के बीच में अच्छा तालमेल और आसानी के साथ यहां पर 2 रन पूरे करते हुए काफी चाणाक्ष यहां पर फलंदाज और रन इन बिटवीन द विकेट जिसे कहा जा सकता है. काफी अच्छा और यहां पर लेग साइड की दिशा में अतिरिक्त रन मिलता हुआ यहां पर दिशाहीन गेंदबाजी. और दोनों भी फलंदाज यहां पर पूरी तरह से फटकेबाजी करने में महारत हैं और गेंदबाज के लिए बिगाड़ने का काम करते हैं. और नजाकत वाला शॉट, पहली ताकत और इस बार नजाकत. जबरदस्त शॉट ऑफसाइड की दिशा में अंपायर का इशारा मिलता है और डिक्लेरेशन 2 रन. अच्छी शुरुआत यहां पर देखने को मिलेगी और उम्मीद थी कर्णधार को भी बिल्कुल इसी तरह से रन गति बढ़ाई जाए. और फील्डर को विनती है कि बीच बीच में ग्राउंड में जो पेड़ हैं उनको संभाल के क्षेत्र रक्षण कीजिए, आपको इंजरी नहीं हो जाए, क्योंकि आपसे बढ़कर कोई नहीं है, कुछ भी नहीं है. क्योंकि मैच और भी खेल सकते हैं. और इस बीच गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए सक्षम यहां पर. और फिर से एक बार गेंद और बल्ले का मधुर आवाज और गेंद जाती हुई सीधा सीमा पर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. जबरदस्त टक्कर. शक्तिशाली प्रहार कर रहे हैं यहां पर. और इस ओवर में देखा जाए तो 15 रन अभी तक मिल चुके हैं और महज 4 गेंदों में अभी भी शेष 2 गेंदें बाकी. एक समय कुछ भी ऐसा नहीं लगा कि कुछ नया होने वाला है गेंद और बल्ले के बीच में. और हर बार यहां पर फलंदाज की जीत होती हुई. अगली गेंद और यहां पर फिर से एक बार जबरदस्त प्रहार करने का प्रयास. अतिरिक्त रन मिलता हुआ. फिर से एक बार दिशाहीन गेंदबाजी, अतिरिक्त रन और गेंद और वहीं पे डालनी पड़ेगी आपको. जब तक आप अच्छी गेंदबाजी नहीं करेंगे, अतिरिक्त रन देंगे, उतनी ही गेंद का ओवर यहां पर होगा. जबरदस्त शॉट और यहां पर रन आउट का खतरा मंडराता हुआ. लेकिन गेंद जब तक फील हो जाए दोनों के बीच में अच्छा तालमेल आसानी के साथ यहां पर 1 रन पूरा करते हुए यहां पर. और गेंदबाज की बड़े अंतराल के बाद यहां पर वापसी देखने को मिली है. अनुशासन के साथ गेंदबाजी करते हुए यहां पर प्रेमदास. और फिर से एक बार नजाकत भरा शॉट खेलना चाहते थे, केवल दिशा देना चाहते थे जोरदार अपील, लेकिन हम पर प्रभावित नहीं.
और इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर के बाद टीम का स्कोर जो है 17 रन। खतरा मंडरा था रन आउट के रूप में, लेकिन सही समय पे यहाँ पर कॉल किया, वापस भेज दिया। खजगी की काफी अच्छी शुरुआत यहाँ पर देखा जाए तो पहली ओवर और 17 रन यहाँ पर बटोरने में कामयाब, जो कि सामने वाली टीम पे पूरी तरह से अपना दबदबा कायम करते हुए यहाँ पर अगर 17 रन यहाँ पर ऐसे बड़े बड़े रन यहाँ पर ओवर में आते हैं तो निश्चित सामने वाले गेंदबाज बैकफुट पे चला जाता है। और देखते हैं यहाँ पर नए गेंदबाज राकेश को यहाँ पर कप्तान ने पेश किया है। यहाँ पर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर लेकर आए राकेश। राइट आर्म ओवर द विकेट, राकेश का पहली गेंद स्कोर का और जबरदस्त प्रहार और बल्ले का अंदरूनी किनारा और गेंद जब तक फील्ड हो जाए आसानी के साथ एक रन पूरा करते हुए यहाँ पर देखिए इन दोनों फलंदाज के बीच में एक सबसे बड़ी बात जो है, बड़े प्रहार खेल रहे हैं। अगर बड़े प्रहार नहीं लगते हैं तो आसानी के साथ एक रन किस तरह से लिया जाता है, कोई इनसे सीखी है। बड़े शॉट तो बड़े आसानी के साथ लगा रहे हैं, लेकिन अगर मिस टाइम होते हैं तो एक रन चुराने में बहुत ही आसानी के साथ कामयाब हो रहे दोनों भी फलंदाज। हल्की सी चूक और नजर उस पर बने रखे हैं। अगली गेंद इसी बीच और यहाँ पर जबरदस्त शॉट, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे आते हुए यहाँ पर देखते हैं क्या और यहाँ पर फल और झेल हो सकता था लेकिन झेल नहीं हो पाया यहाँ पर। और गेंद जब तक फील्ड हो जाए आसानी के साथ 2 रन, जहां पर विकेट होना चाहिए था वहां पर 2 रन यहाँ पर मिलते हुए। इसी बीच अगली गेंद और फिर से एक बार जबरदस्त शॉट, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे आते हुए और फिर से एक बार जुमड़े होते हुए यहाँ पर और गेंद जब तक फील्ड हो जाए दोनों के बीच में अच्छा तालमेल, तीसरे रन की मांग और यहाँ पर तीसरा रन नहीं मिलेगा। 2 रन के साथ संतुष्ट रहना होगा। अच्छा तालमेल यहाँ पर 2 रन लगातार, 2 गेंदों में 2 कैचेस छूटे और जहां पर कहीं भी रन नहीं होना चाहिए था वहां पर 4 रन यहाँ पर खर्च हो चुके हैं, जो कि दोनों भी फलंदाज तंबूत यहाँ पर जा सकते थे। देखते हैं अगली गेंद किस तरह से होती है। फलंदाज खेलने के लिए तैयार। ओ माय गॉड, जबरदस्त शॉट, गेंदबाज के सर के ऊपर से खेलते हुए शॉट और गेंद जब तक फील्ड हो जाए अच्छा, दोनों के बीच में तालमेल आसानी के साथ यहां पर रन पूरा करते हुए 2 रन। फिर से एक बार हर गेंद पर लगातार 2 रन, बड़े शॉट नहीं आ रहे तो रन नहीं यहां पर नहीं रुक रहे। यहां पर फील्डर को विनती है, ग्राउंड में जगह जगह पर पेड़ हैं उसको देख के यहां पर फील्डिंग कीजिए क्योंकि बड़ी इंजरी होने का खतरा है। अगली गेंद और यहां पर जबरदस्त पटकी हुई गेंदबाजी बॉडी पे यहां पर निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकण्यामध्ये यशस्वी ठरला या ठिकाणी गोलंदाज। और यहां पर फिर से एक बार खराब गेंदबाजी, दिशाहीन गेंदबाजी, अंपायर का इशारा, वाइट बॉल यहां पर और एक गेंद यहां पर अतिरिक्त आपको डालना पड़ेगा क्योंकि अतिरिक्त गेंद जब आप डालोगे तो वाइट चेंडू करार दिया जाएगा। फिर से एक बार सफल होकर खेलने का प्रयास और इसी के साथ ओवर की समाप्ति। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। 2 ओवर के बाद 25 रन यहां पर काफी अच्छी शुरुआत देखने को मिली तो और इस ओवर में काफी अच्छा कमबैक, मात्र 8 रन दिया यहां पर। और हमारे प्यारे कमेंटेटर इस मैच का अगला हाल सुनाएंगे सचिन भैया।
धन्यवाद ठाकूर सर. नवीन शब्द काहीतरी आमच्या कानावरती पडलेला आहे. झिमड्या झिमड्या. आमचा अक्षय बघा काय मनातून हसलाय. खरं तर हे कुणालाही येत नाही. हसवण्याची कला खरंच कुणाला येत नाही. तुम्हाला उगाच हसा म्हणून पहा बरं, तुम्हाला हसवता येणार नाही. त्यासाठी तुमच्या अंगामध्ये काहीतरी कला असणं गरजेचं आहे. आमचे मामा तर 4 वेळेस आपली साईड चेंज केले, कधी पायवर कधी खाली. खरंच मामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण जागा सोडली नाही मामाने. आज मॅच संपल्याशिवाय मी काही घरी जाणार नाही. खिजीर सर इथे व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त आहेत, स्नॅप घेण्यामध्ये व्यस्त आहेत. 25 धावा. आता खिजीर सरांना विचार ड्रीम 11 वरती आज किती जिंकले खिजीर सर? हा मग आज डिलीट करून टाका ते ॲप, कारण सुरू होतानाच सांगितलं होतं मी ते ॲप डिलीट करा. 10 वेळेस तुम्ही चेक केलात काही मिळालं नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ओहो भन्नाट वेग, पण इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच शाहरुख खान स्टाईल. इथे मात्र वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवतील. अवांतर धाब्याने धावफलकावरती वाढ 26 धावा. कसं आहे, चांगल्या गोष्टी माणसाला कळण्यासाठी बरेच दिवस लागतात. वाईट गोष्टी लगेच मान्य करतो आपण, बरोबर ना? आज डिलीट झालं पाहिजे. ओहो यावेळेस उंची जास्त. आणि दादा आलोय, मी आलोय, कॉमेंट्रीला आलोय. थांब जरा. वाजवा वाजवा महाराज, काही अडचण नाही. तुम्हाला जागा करण्यासाठी मला जागा करण्यासाठी तो षटकार होता, थेट डोक्यावरती होता. इन्शुरन्स आहे, नसेल तर तुम्ही काढून घ्या मित्रांनो. 32 धावा बँकेचं नसतं. ओहो यावेळेस डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. तुम्ही पहा ठाकूर सर. ठीक आहे. बॉल पडल्यानंतर खरं तर टेनिक्स कंपनीचे बॉल आहेत. तुमच्या समोर जरी पडला तर डोक्याच्या वरून चेंडू उसळी घेऊन जाऊ शकतो. पण पहा इथे आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं हाय जम्प त्या ठिकाणी मारली गेली. खरं तर मला वाटलं तो बॉल वरती जातोय की बॉल त्याच्यावरती जातोय, मला हेच खरं तर प्रश्न पडला होता. चेंडू अडवला गेला, संघासाठी धावा वाचवल्या गेल्या. तुम्ही कसा प्रयत्न करताय ह्याला खरंच महत्व नाही, पण त्या प्रयत्नातून पुढे काय साध्य झालंय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. 36 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एक जण त्याचं लक्ष सुद्धा नव्हतं चेंडू अडवण्याकडे. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेला आणि तिथे धावबाद सुद्धा पाहायला मिळाली. वा स्टँड अँड डिलिव्हर, व्हाट अ क्लासिकल कव्हर ड्राइव्ह षटकार. मगाच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला होता तो इम्तियाज मुन्शी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला. यावेळी स्लोअर फुल टॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर्सला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय मित्रांनो. 17 चेंडूवरती तब्बल 60 धावांची वादळी खेळी करणारा इम्तियाज मुन्शी ते मात्र ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळते. माफ करा 70 धावा, तब्बल 10 षटकार, एक उत्तुंग षटकारांची खरं तर
बरसात त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. पहा आणि पाहत राहा. ओहो, यावेळेस ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर विरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क इथे होताना पाहायला मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर रॉयल आहे, तिकडे आमचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एका पाठोपाठ मॅच हरताय ना पाहायला मिळतं. कित्येकांच्या चेहऱ्यावरती आनंद आला. आमच्या दुःखामध्ये सुद्धा यांचं सुख लपलेलं आहे. यस, इकडे पण आलेला आहे का? वा वा वा. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 43 धावा. काबिलियत भरपूर है, लेकिन साला नसीब आरसीबी की तरह हो गया. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती विश्वजीत. आज इथे आपल्या संघाला जीत मिळवून देतील का? 43 धावा, 6 षटकांचा सामना. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नागेश लादे, स्क्वेअर लेग पंच शशिकांत पिटले. हो, इथे आपण पाहतोय पायावरती चेंडू आदळतोय. निश्चित विकेटच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 43 धावा धावफलकावरती आहेत. एकट्या संग्रामच्या 33. मुंशी इथे मात्र अजूनही खातं उघडू शकले नाहीत. एक चेंडू त्यांच्या माध्यमातून खेळला गेलाय. यावेळेस घुटना टेक, समोरच्या बाजूला शॉर्ट दैक, लॉंग ऑनला सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 44 धावा धावफलकावरती आहेत. मित्रांनो, हा सामना तुम्ही जिंकलात तर तुम्ही निश्चितच पुढच्या फेरीमध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल. तिथे जर तुम्ही सामना जिंकलात ना, मग तुम्ही या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल. यावेळेस इनसाइड एज, विकेटच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप, दर्जेदार क्षेत्ररक्षण, रॅपिड थ्रो. चेंडूला इथे आपण पाहतोय गोलंदाजाने कव्हर केलंय. 44 धावा. पहा क्रिकेटचा खेळ कसा आहे पहा. निश्चितीने भरलेला खेळ आहे. हाच तो इम्तियाज मुनी ज्याच्या बॅट मधून 17 चेंडूवरती 70 धावा आल्या. आता 2 चेंडूवरती तो खातं सुद्धा उघडू शकलेलं नाहीये. पंच इथे दंडित करताना पाहायला मिळतं. वाईट चेंडू. 45 धावा. अवांतरच्या स्वरूपात धावफलकावरती वाढ होईल. तुम्ही जितके वाईट टाकाल तितके तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील. आपल्या या खरं तर तपसी चिंचोली गावच्या तमाम क्रीडा रसिकांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. रात्रीचे किती वाजू द्या, सकाळचा कोंबडा बाग दुजूपर्यंत जरी सामना सुरू राहिला ना, तरी सुद्धा इथला प्रेक्षक जागच्या नाही खरं हलणार नाही. आणि आमचा आवी तर खरं तर त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. मित्रांनो, प्रश्न जर पोटा पाण्याचा नसताना इथेच तंबू ठोकला असता आम्ही. बँकेला तिकडे आग लावली असती. इथे चेंडू परार चौकार. 49 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे. काही वेळापूर्वी दाखवून दिलं बँकेचा मॅनेजरचा मेसेज, तुझा बिहेवियर काय मला ठीक दिसत नाही, तू तिकडेच राहा. आवी म्हणला जय महाराष्ट्र साहेब. आता स्पर्धा संपल्याशिवाय मी काही तिकडे येऊ शकत नाही. 49 धावा. एखादा सण असावा तसं हे नूरसिंह चषक 2024चं आयोजन आहे. दिवाळीची सुद्धा इतक्या आतुरतेने खरं तर ग्रामस्थ वाट पाहत नसतील. ओहो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केले गेल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलंय. 1 धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. संघाच्या 50 धावा पूर्ण. रॉयल क्रिकेट क्लब कसगी तुमच्या 50 धावा पूर्ण आहेत. कुठं आहे पवेलियन? काही टाळ्या नाहीत, आता वाजतायत. वा, मला वाटतंय आपला आवाज तिथपर्यंत एवढा व्यवस्थित पोहोचत नसेल. 50 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, आगाज नाही अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात नाही तर शेवट चांगलं गरजेचे आहे. आता शेवट चांगल्या पद्धतीचं इथे होताना पाहायला मिळेल का? पन्नास धावा इथे बनवल्या गेल्या. राकेश पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. मित्रांनो, 8 धावसंख्या जेव्हा जेव्हा माझ्या समोर येते मला एकच वाक्य आठवतं, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास त्याला सापडते इथे वाट. इथून पुढे पाहायचं कोण कोणाची लावेल वाट. तुझी माझी पडली इथे गाठ.
यावेळेस परत एकदा क्षेत्ररक्षकाकडून इथे थोडस फंबल होताना पाहायला मिळतंय. फेकी करताना खर तर तुमचा बॅलन्स असणं गरजेचं आहे. आमचे खिजीर सर दाखवतायत की आता इम्तियाज मुन्शी पहा मित्रांनो 6 चेंडूवरती 6 धावा. हाच तो फलंदाज आहे. नाही सर, आता पांड्याचं कौतुक आपण जास्त करणं म्हणजे तो सुद्धा लाजेल. ओहो इथे काय ते मला वाटतं झेल निसटलाय. फेकी सुरेख, चेंडूला कव्हर केलं जाईल. 52 धावा. धावफलकावरती आहेत. शेवटचे 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय इम्तियाज मुन्शी. क्रिकेटच्या खेळावरती तुम्हाला दररोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. इनसाइड एज. तुम्हाला खरंच आता विश्वास बसणार नाही की याच फलंदाजाने पाठीमागच्या मॅच मध्ये 17 चेंडूवरती तब्बल 17 धावा केलेल्या आहेत. 10 बिग ब्लास्ट षटकार. मित्रांनो ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणायला हरकत नाही. यस, बॉलर सुद्धा दाखवून देत आहेत की हम भी कच्चे गुरु के चेले नाहीये. 8 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा. इम्तियाज मुन्शी इज द मॅन. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण इथे चढवलं जाईल का? बावन्न धावसंख्येवरती ओहो इथे विकेटच्या पाठीमागे वाईट प्लस 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. खरं तर खिजीरबाई किती जरी मोठी मेट्रो सिटी असेल ना तर 10-11च्या नंतर सिग्नल बंद होऊन जातात. तिथे तुम्ही जा थांबा काही फरक पडत नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये धावांचा रेड सिग्नल लागला होता, तोडला गेला. स्वतः गोलंदाजाने म्हणलं असेल जाऊ दे आता किती डॉट टाकू. वाईट प्लस 2 धावा. याच धावा तुम्हाला आता दुसऱ्या इनिंग मध्ये जय आणि पराजयाच्या आड येणार आहेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. 4.4 षटक. अजूनही 8 चेंडूंचा खेळ इथून पुढे पाहायला मिळेल. राकेश टू इम्तियाज. परत एकदा स्वेर चेंडू आहे. लागोपाठचा दुसरा वाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अब तक 56. अजूनही 8 चेंडू आहेत. या आधी 2 चेंडू खर तर लिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या आणि यावेळेस डाऊन द लेग. विनाशकाले विपरीत बुद्धी यालाच म्हणतात. काय झालं असेल त्या गोलंदाजाला? अचानक काय झालं असेल? राकेश अस्ताव्यस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहा 1:13 झालेले. टाइममध्ये काय फरक आहे का? नाही ना. आमचे पोलीस मित्र खूप मनातून हसले. दादा शाळेमध्ये एक बाक होता. ओहो यावेळेस फटका सुरेख, पण तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. बालाजी वडगावे सर, तुम्ही सुद्धा मला वाटतं इथल्या शाळेत होतात का? नाही ना. यस. पहा सर, आमच्या शाळेत आमचे कोळपे गुरुजी होते. दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची सुट्टी झाली परत आलं ना, एक बाक होता तिथे कुणीही बसू द्या तो झोपायचा डायरेक्ट. मास्तर एवढे डेंजर की ते डायरेक्ट लातच घालायचे, काही विचारलं नाही. पण ते एक दिवस थकले, ठाकूर सर थकले, त्यांनी डायरेक्ट एक डायलॉग पाठ केला डायरेक्ट. आता त्या माणसात प्रॉब्लेम नाही म्हणले, त्या बाकावरतीच प्रॉब्लेम आहे. तसं आता इथे टाइमाचं काय आहे का बघा. 59 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. पिच इथे चेंज होणार नाही ठाकूर सर. आता ही पिच आता आम्ही मला वाटतं कित्येक वर्ष झालं पाहतोय. हे अंबुजा सिमेंट से बनी हुई पिच आहे आणि तब्बल गुडघे इतकं खोल घेतलेला आहे आणि इथे भ्रष्टाचार झालेला नाहीये. स्टील सुद्धा मध्ये टाकलेलं आहे. आता काय काय गुणगान गाऊ तुम्ही खरं सांगा. आता बॉलरला विचारावं लागेल काय झालं होत. 59 धावा. असं वाटतं गोलंदाजाला वाटतं 6 चेंडूवरती 6 विकेट घ्यावे. फलंदाजाला वाटतं 6 चेंडूवरती 6 षटकार मारावे. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही, जोपर्यंत चांगला झेल घेतला जात नाही, काहीच सांगता येत नाही. शेवटचं षटक.
हा वाईड चेंडू इथे घोषित केला गेला. रिव्ह्यू आहे का नागेसर यासाठी? यस, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. अतिघाई संकटात नाही, रिव्ह्यूच नाही. चला दादा सहकार्य करा, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि एक म्हण आहे पुणे साईडला, पंचांची वाद संघबाद, पण इथे काही होणार नाही दादा, तुम्ही आपलेच आहेत. 60 धावा धाव फलकावरती आहेत. ओहो यावेळेस मिस टाइम फटका. पहा माचोची जाहिरात यालाच म्हणतात. माचो नाही का बडे आराम से, तसं आहे. कधी कधी मला आता खरंच सांगतो, या आधीच्या सुद्धा सामन्यामध्ये असाच एक किस्सा झाला होता. तिथे बॉल मला वाटतं दिसत नसावा, कारण आणि तिथे रनआउट सुद्धा झाला होता. मित्रांनो अलर्ट राहणं गरजेचं. ओहो हेलिकॉप्टर लँड होईल सरळ मिड ऑफ ला सीमारेषेच्या बाहेर. कुणी कुणाची कंप्लेंट करत नाही. पुण्यात ना 10-11 वाजले ना पोलीस आलेच म्हणून समजा. माईक कोणाच्या हातात आहे, डीजे ऑपरेटर कोण आहे, चला. इथे तसं टेन्शन नाहीये. इथे डायरेक्ट पोलिसांच्या हस्ते उद्घाटन केलं जातं, म्हणजे परत पुन्हा प्रश्नच नाही इकडे फिरकायचा. एकदा साहेबांचा मान सन्मान झाला, उद्घाटन एक नारळ फोडला की साहेब बक्षिसालाच येणार डायरेक्ट. इथे तुम्ही रात्रभर डीजे वाजवा, अक्षरशः गौतमी पाटील नाचवली तरी चालून जाईल. मला वाटतं शेवटच्या दिवशी ते सुद्धा नियोजन केलं जाईल. नाही येईल की नाही मला माहित नाही, पण एक आमचे मित्र आहेत निक्सॉन डान्सिंग अंपायर, तब्बल 125 किलोचा अंपायर आहे मित्रांनो. त्याला आपण बुक केलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी आत्ताच सांगतोय. ना येणार आहे सोन्या बापू, ना येणार आहे डॅनी, इथे येणार आहे डायरेक्ट जॅक्सन. वाडा शॉट, मॅग्निफिसंट षटकार. श्री रामेश्वर करंडक भुकुम टाका. फायनल डे पहा, रशियन नाचतायत तिकडे, डुंकून सुद्धा कोणी पाहिलं नाही, पण आमचा निक्सॉन नाचत होता. सर्व प्रेक्षक आवर्जून दाद देत होते. क्रिक लाईव्हच्याच माध्यमातून त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होतं. वाईट +2 धावा धावफलकावरती आहेत. 22 यस, तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण अवघ्या काही क्षणात देऊयात. साहेबांच्या शुभ हस्ते दिले गेलाय. तौसिफ आता रशियनचं नाव घेतल्यानंतर आज उठून आला काय की वाटते मला अभि भाऊ. खरं आहे ना अभि सर, होतो ना आपण तिथे. वडील म्हणतील कशावरची चर्चा चालू आहे काही सांगता येत नाही. आपण पाहायला गेलो होतो. ओ हो हो हो, फलंदाज बाद, 80 धावा डीजे.
संगनायक या ठिकाणी या आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय प्रभू श्रीराम तांबरवाडी या दोन्ही संघाचे संगनायक कृपया टॉस साठी या. विनंती आहे वेळ वाचवा. आणि आमचे सचिन दादा गरड साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होते. दादा कुठं काय पाणी द्यायला गेलते काय शेतात? हा नाही ना, खरंच शेताकडे गेलते वाटते. वा दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत 80 धावा. माफ करा 81 धावा. ठाकूर सर तुम्ही सुद्धा चाकूरला आले होते. शेवटच्या दिवशी आरची आली होती. आरची आली स्टेज पडता पडता राहिला. मी नशीब खाली होतो. लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या द्वारे आयोजित स्पर्धा होती. फायनल साठी रिंकू राजगुरू उर्फ आर्चीला खरं तर त्या ठिकाणी बोलवलं होतं. मामा तब्बल 5-7 हजार लोक गर्दी. लोक फोटो काढण्यासाठी एवढी मारामार माणसाला. स्टेजवरती 200-250 लोक होती. शेवटी तिलाच हातात माईक घेऊन म्हणावं लागलं मी इथेच आहे, तुम्ही कुठे जाऊ नका, थोडं थांबा, सहकार्य करा. चला बॅटर पाठवा विनंती आहे. सैराट कधी आला होता ठाकूर सर? कितीतरी वर्ष झाले असतील. अजून सुद्धा सगळ्यांच्या मनावरती आदिराज तो पिक्चर करतो. 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा तो एक सुपरहिट पिक्चर होता. आरची आली आणि फक्त एकच डायलॉग मारून गेली, दुसरं काही केलं नाही. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? बस दुसरं काही केलं नाही. आरची आली, हात गेले, निघून गेली. पहा 2016ला तो चित्रपट आला होता. म्हणजे अर्थातच तब्बल 9 वर्ष इथे झालेले. चला बोरी संघाचे संघनायक आलेले आहेत. तांबरवाडी प्रभू श्रीराम तांबरवाडी संघाचे संघनायक कृपया टॉस साठी या. टॉस संपन्न करण्यासाठी विनंती असेल. या साहेबांच्या शुभास्ते बालाजी सरांच्या शुभास्ते इथे आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अब देखेंगे किसमें कितना है दम. हाँ क्या बात है, चार्जिंग हो गई लोगा. वाजूया थोडं थांबा. टॉस कोण जिंकलाय सर? बोरी संघाचे संघनायक. आज तौसिफ सरांचा दिवस दिसतोय मला. नाही सांगतो कळतो, नियम बंद झालाय स्पर्धेमध्ये. बंद 5 मिनिटं बंद नाही, इथेच लगेच फोन लावा. आणि पुढच्या वेळेस जर जिंकला तर इथेच निर्णय कळवायचा, अन्यथा दुसऱ्या टीमला टॉस विन दिला जाईल. मित्रांनो हे आपली जी काही संकुचित जी बुद्धी असते ना ती आपल्याला चेंज करायची दादा. येस सर. का आणि कशासाठी हे सुद्धा तुम्हाला सांगतो. निर्णय कसा घेतल्यानंतर तो कसा चांगला ठरवायचा हे आपल्या हातात आहे. आणि जर आपण टॉस करतानाच आपण विचार करून येतो की आपल्याला काय घ्यायचंय, तरी सुद्धा आपण आता संघ सहकार्याने विचारणं म्हणजे हा सुद्धा खरं तर मोठेपणा असतो बरं का. अन्यथा एखादा कॅप्टन असतो. ठाकूर सर तुम्हाला एक किस्सा सांगतो मी, तुम्हाला खरं तर आवडेल ऐकायला. चला बॅटर लवकरात लवकर या. सर फायनलचा सामना सुरू होता. 1.5 लाख रुपयेचा सामना आपण पाहतोय खरं तर तुळजापूरमध्ये. आणि आमच्या संघनायकाने टॉस जिंकला. तिथे 80,000चे फटाके फायनलचा सुरू होण्याच्या अगोदर वाजवले गेले. 80,000चे फटाके संपूर्ण ग्राउंडच्या 20 ठिकाणी 200 आवाज. म्हणजे इथे 20 फुटावरती, इथे 200 आवाज 40 फुटावरती, असे संपूर्ण ग्राउंड वरती. यस क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. धन्यवाद दादा. आणि ही सवय सगळे लावून घ्या. टॉस जिंकल्यानंतर तिथेच निर्णय कळवायचे. आता आमच्या कॅप्टननी टॉस जिंकला. राणा रणजितसिंह पाटलांच्या शुभ हस्ते टॉस झाला. टॉस जिंकल्यानंतर लागलीच आम्हाला खरं तर क्षेत्ररक्षण करायचं होतं. तिथे बॅटिंग फिल्डिंग चला बॉल द्या आविष्कार. त्यांनी डायरेक्ट आमच्या कर्णधाराने फलंदाजी बोलली. गोलंदाजी फलंदाजी मध्ये थोडासा फरक आहे, जास्त नाही. पण ते कन्फ्युजन इतकं मोठं झालं
फलंदाजी आमच्या कर्णधाराने निवडली खिजर सर. आणि जसं आमचा संघ मैदानाच्या बाहेर येत होता तसं आमच्या टीम मीटिंग मध्ये ते डायरेक्ट बोलले चला आपला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. तिथे काही जणांनी आम्हीच सांगितले की दादा आपण फलंदाजी निवडलेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती जे हावभाव होते ना हो तिथेच सामना आम्ही हरलो. आमचे फक्त 40 धावा झाल्या 6 ओव्हर मध्ये फक्त 40. RCC बारसीच्या विरोधात आमचा सामना होता AK अकादमी तुळजापूर. अन्यथा तो फायनलचा सामना आम्ही 1 साइड जिंकला असता जर आम्ही गोलंदाजी घेतली असती तर. हे का कशासाठी सांगावं लागतं कर्णधाराला काल परवाच्या सामन्यामध्ये शुभमन गिल कडून सुद्धा झालं होतं. नाही 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 बॉलिंग नाही 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 बॅटिंग एखाद्या गल्ली क्रिकेटमध्ये कसं म्हणतो तसं झालं होतं. त्यामुळे आपल्या निर्णयावरती आपण ठाम असणं गरजेचं. चुकला तर चुकला कसा चुकला ते आपण पुढे बघून घेऊ पण दुसऱ्यांना कळू देऊ नका मग का चुकला कसा चुकला. एकदा समोरच्याला कळलं ना चुकलं मग प्रॉब्लेम आहे. चला बॉलिंग टीम तुमचा 12वा खेळाडू पाठवा. हा सर धन्यवाद दादा. या तुमचं VIP बॉक्स मध्ये स्वागत आहे. बलवीर 81 धावांचा पाठलाग आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेलाय. आता अपील किती जण करतायत पहा. बाउंड्री लाईन वरचा सुद्धा खेळाडू अपील करतोय. त्या अपीलला काहीच किंमत नाही मित्रांनो. पण अपील केल्याशिवाय तुम्हाला विकेट सुद्धा मिळत नाही हे लक्षात घ्या. बोल्ड जरी झाला तुम्ही अपील नाही केली तरी फलंदाज बाद जर अपील नाही केली तर देऊ शकत नाहीत पंच. यावेळेस डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 2. मित्रांनो याच्याकडे खर तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काही गोष्टी वाटून दिल्या होत्या. तोफगोळा एकाकडे सैन्य एकाकडे धान्याचा साठा एकाकडे तसं आविष्कारांनी चेंडूचा पुरवठा करण्याचं काम आविष्कारकडे दिलेलं आहे. फक्त आविष्कारला बॉल म्हणा. आविष्कार 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक धपाधप टाकतो. नवीन जुना वापरलेला. परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावांसाठी. मिनी बाउंड्री. जय भवानी क्रिकेट क्लब जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहेत मित्रांनो. जिंकल्यानंतर खर तर त्यांच्याच भाषेतील एक गाणं लागलं. त्याचं खर तर बोल आपल्याला कळणार नाहीत की नेमकं काय होतं पण जो काय आनंद होता ना तो खरंच पाहण्यासारखा होता. आणि हे फक्त आणि फक्त गाववाईज क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. यावेळेस पंचदंडित करताना पाहायला मिळत आहे डाऊन द लेग वाईट चेंडू आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. तौसिफ सरांनी टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओहो फटका सुरेख हवाई सफर छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. डीजे महाराज कडे 2 वायर होते. एक आम्ही तोडली दुसरी जर तोडली तर डीजे बांध मग सगळं शान शान पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये जाणारा धावफलक 11 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही नाचणार आहेत का सर सांगा. थांबा ओव्हर झाली की लगेच नाचा तिथंच. परत एकदा इथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू 1-2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. वा 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 तुम्हीच आहे दादा. किती बी येऊन दे मी एकटा बास. मित्रांनो आयुष्याला वन्स मोर नाही बरं का. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा इथे नोंदवल्या गेल्या. 30 चेंडू आणि 64 धावांची आवश्यकता. परत एकदा डीजे महाराज होऊन जाऊ द्या. हो 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 नाही 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 ते बूस्टर आहे ते चार्जिंग कशी लागते तसं वा चोल द्या स्क्वेअर.
गाणं आता ओव्हर संपल्यानंतर चौकार षटकरला वाजेल. यस, माझा मित्र राहुलचे वडील आहेत. आज सगळं घरच इथं आहे. यामुळे उंचीच्या लांबी कमी क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र झालेली चूक आहे. विनय गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी जरूर होती. संधी इथे मात्र गमावली गेली. होत असतात काही गलतीचे मिस्टेक होती रहती, पण तुमचा मान तुम्हालाच दिला गेला. लक्षात ठेवा, चूक झाली नाही आमच्याकडून. बळेस इथे आपण पाहतोय पंच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत. पंच अतिशय अनुभवी आहेत. बॅटरला विनंती आहे की पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा, किंग कोहलीचा जर्सी क्रमांक. ओहो हो, यावेळेस काय फटका खेळलाय, दर्जेदार सुरेख अफलातून स्क्वेअर कट. नका नका नका, राहू द्या. ओहो, काय फटका आहे, जबरदस्त अफलातून, पण चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. खरंच डीजे महाराजचं कौतुक नाही आणि आमच्या दादाचं सुद्धा कौतुक नाही. दादा, तुम्ही ज्या उड्या मारताय ना ते खरंच अप्रतिम आहेत, पण इथे जर पडलात ना, घासलं ना, नाही नाही, नको नको, राहू द्या. नको नको. 26 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा फटका सुरेख, पण तिकडे किती जरी दूर मारलंस ना, आता लांबजना पाठीपर्यंत जरी मारलास तर 2च धावा आहेत. मिनी बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 28 धावा बिनबाद. आमच्या स्क्वेअर लेग कॅमेरामॅन विनंती आहे, थोडस डीजे पशी थोडस फोकस करा. आमचे लाडके बेडर मामा इथे मात्र डान्सरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. थांबा, बॉल आलेला आहे आता, थांबा. शेवटचा चेंडू आहे मामा, थोडं थांबा. 25 चेंडू आणि 53 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे गरज आहे, आवश्यकता आहे. नाही, पांड्या त्याचं आडनाव दुसरंच असेल ह्या. ओ दादा थांबा. फटका सुरेख आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल 29 धावा आहे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू आणि 52 धावा. एखाद्याला नाव ठेवणं मित्रांनो खूप सोपं आहे, पण ते नाव बनवण्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष खर्ची घातले असेल हे आपल्याला खरं तर त्याचा संघर्ष माहिती नाही. एकदम तुका निश्चित त्याच्याकडून झाले असतील, पण त्याच्या इतक्या खालत्या पातळीवरती आपण टीका करावी इतके आपण मोठे नाही आहोत. बरोबर ना सर? त्यामुळे नावा लावा, गाणं लावा, डीजे महाराज लावा गाणं, नाचा. मयूर यावेळी शरीरवेदक महाराज इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. 1 धाव इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे पंचांचा इशारा येतोय, लेग बाईज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. मला वाटतंय आवी दादा तुम्ही आता इन्शुरन्सची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध करून द्या प्रेक्षकांसाठी, आणि पहिलं आमच्या या बेडर मामाचं इन्शुरन्स काढून घ्या.
फटका सुरेख आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल वरती जातोय. एक धाव पूर्ण. परत एकदा दुसरीचा प्रयत्न होणार नाही. सामना जसा जसा पुढे जातोय तसा आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचतोय. 22 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूवरती विश्वजित 27 धावा. दुसऱ्या बाजूला संतोष 2 चेंडूवरती 2 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इनसाइड एज विकेट वरती चेंडू लागता लागता राहिला म्हणायला हरकत नाही. ती 31 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी समीकरण 21 चेंडू आणि 50 धावा. असाच सामना आपण पाहिलं बोरी संघाने वन साइड जिंकला होता. अफलातून खेळी तिथे तौसिफ कर्णधार यांच्याकडून पाहायला मिळाली. त्याला साथ लावली ती DK सरांची. परत एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण पाहतोय बलवीर राजपूत यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिला चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती परत सिंगल. 2 चेंडू डॉट. 4 चेंडू या षटकातील हाताळलेले आहेत. आतापर्यंत जर पाहिले तर फक्त आणि फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात. 20 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आहे. यावेळेस मी आधीच सांगितलेलं आहे फलंदाज विश्वजित दादा तू त्या साईडला किती जरी दूर फटका मारलास तर फक्त आणि फक्त 2 धावा आहे. चला आविष्कार बॉल द्या. फेकला गेला. वाह मित्रांनो 5G चा स्पीड सुद्धा एवढा फास्ट नसेल तितका आविष्कार फास्ट आहे. फक्त बॉल म्हणण्याच्या अगोदर 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिले जातात. 33 धावा. 3 वर 3 डबल तिर्री 33. आकडे लावणार कोण आहे का इकडे? बेटर मामा मनातून हसले नाही. पॉइंटचा क्षेत्ररक्षक टिपतोय. सुंदर झेल संपलाय विश्वजित यांचा खेळ. वा मामा वा. मैदान गाजवलं मामा तुम्ही. मैदानाच्या बाहेर तुम्ही. अजून दुसरं कोण? वा. आणि साहेबांचं नाव कळवा ना. सन्माननीय किसन दादा चव्हाण साहेबांकडून तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय डान्सिंग तपसे चिंचोलीचे मायकल जॅक्सन. वा वाडा बॉल. सर तुमच्या शुभ हस्ते बक्षीस द्या विनंती आहे. पहा नाही 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 आताच बक्षीस घ्यायचं. घ्या घ्या घ्या. 50 रुपयाचं पारितोषिक आहे. या पाणी पिऊन या. 50 रुपये आमच्याकडे जमा आहेत. चव्हाण मामाकडून तुमच्यासाठी पारितोषिक आहे. आणि इथे काय परत एकदा फलंदाज हो गई गलती हो गई भूल.
पहा 33 धावा 3 विकेट 3.3 षटक मित्रांनो तब्बल 5 वेळा 3 इथे पाहायला मिळेल 5 वेळा आणि न्यू बॅटर नाव कळवा बॅटरचं नाव कळवा राहुल नाम तो सुना ही होगा विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आणि इथे विकेट हॅट्रिक मात्र गमावली गेली आहे दिवस क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा सुरू आहे अद्याप एकही विकेट हॅट्रिक खरं तर इथे आम्हाला पाहायला मिळेल नाहीये पहा उशीर किती होऊ द्या 6 षटकांच्या वरही सामना नाही आणि खालीही सामना नाही खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय 2 क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतायत जरूर चेंडू अडवला जाईल फेकी सुरेख इथे पाहायला मिळेल एका धावेने धाव फलकावरती वाढ होत असताना 34 धावा मित्रांनो 34 बनवल्या गेल्यात आता 13 चेंडूवरती 47 बनवायचे आहेत हाच तो संघ आहे हाच तो जय भवानी संघ आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अफलातून फटकेबाजी करत सामना जिंकून दिला होता फटका सुरेख आपण पाहतोय लॉंग ऑफला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण एका धावेवरती परत एकदा समाधान ओव्हरची इथे सांगता होईल आणि इथे काय क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर 2 धावा इथे मात्र आता धाव फलकावरती पाहायला मिळतील षटकाची सांगता आता होते 12 चेंडू आणि तब्बल 45 धावा चला डीजे महाराज मैदानाच्या आतमध्ये लक्ष राहू द्या ओहो फटका सुरेख चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे ओ डीजे महाराज खरंच तुम्ही नादच केलाय थेट यावेळेस इथे आपण पाहतोय लाऊड अपील बिग अपील ह्यूज अपील फेटाळून लावले मित्रांनो सामन्याच्या समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल 10 चेंडू आणि तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 39 पहिल्या चेंडूवरती षटकार मारून इंटेंट या ठिकाणी स्पष्ट केला आहे परत एकदा यावेळेस मिस टाइम फटका कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक टिकतायत सुंदर झेल फलंदाज बाद हातात घ्या नाहीतर सापडायचे नाही पुन्हा लपडा होऊन जायचा परत एकदा फटका सुरेख तिथे पॉइंट आपण पाहतोय कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे याआधीच एक सुंदर झेल टिपला थोडीशी धावपळ काही गडबड मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली शेवटच्या क्षणी इथे मात्र नकार दिलाय 43 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी अजूनही पाहिलं तर तब्बल 38 धावांची आवश्यकता 8 चेंडू आणि 38 चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी बोरी संघ आणि श्री प्रभू श्रीराम तांबरवाडी संघ सज्ज व्हा तयार राहा
चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार चौकार. सबको आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 34 धावा असं समीकरण आहे. चला बोरी संघ आणि तांबरवाडी संघ मित्रांनो तयार राहा, विनंती आहे. वेळ वाचवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावा. राहुल गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडूवरती 34 म्हणल्यानंतर तुम्हाला रिंकू राजगुरू आठवावं लागेल, ऋतुराज गायकवाड आठवावं लागेल, युवराज सिंग सुद्धा आठवावा लागेल. तसं काही विचित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? आणि तसं काही झालं तर चव्हाण साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बॅट्समन साठी. आणि झाले, वाचले आपले 1000 रुपये. पहिला चेंडू डॉट. जर पहिल्या चेंडूवरती षटकाराला असता तर एक उत्सुकता वाढली असते आपली. परत एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राहुल देतोय आपल्या संघाला विजयाची चाहूल. You miss, I will definitely miss. चला वेळ वाचवा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढील संघ सुद्धा तुम्ही तयार राहा. राहुल काय सुरेख सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. ओहो डाऊन द लेग. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परत एकदा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खरं तर औपचारिकता शिल्लक राहिल्या म्हणायला हरकत नाही. डीजे महाराज पहा मित्रांनो, 4 धावा दे, 4 फलंदाज बाद केलेत. राहुल इज द मॅन. व्हाट अ बॉलिंग. आणि आकर्षक अशी ट्रॉफी मला वाटते राहुल सरांची वाट पाहते. सकाळी घरी गेल्यानंतर ती ट्रॉफी दाखवायची, घरी सुद्धा सन्मान केला जाईल. वा, आओ बेटे आओ. नाही नाही नाही, असू दे असू दे. काय कडक आवाज घुमतोय सन्माननीय व्यंकटजी जाधव साहेबांचा. वाईट चेंडू. आपण ज्या पद्धतीने म्हणलो त्या पद्धतीने सकाळचे 2 वाजलेले आहेत. अजून सुद्धा 2 सामने आहेत. म्हणजे सकाळचा कोंबडा बाग इथेच देणार आहे, 100% देणार आहे. फटका सुरेख. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतोय. औपचारिकता शिल्लक आहे आणि सामना इथे जिंकलाय.
जे महाराज यांच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळतंय. आविष्कार यस नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. त्यांच्या विरोधात श्री प्रभू श्रीराम तांबरवाडी क्रिकेट क्लब. हा सुद्धा सामना 6 षटकांचा असणार आहे आणि हा सामना जो संघ जिंकेल तो संघ कसकी संघाच्या समोर इथे खेळताना पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. वेळ वाचवा. आणि राहुल सर विनंती आहे आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तो सन्मान करण्यासाठी मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अभिदादा देशमुख सर्व मित्र परिवार त्या ठिकाणी आहे. या राहुल सर या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण सामनावीराचे मानकरी ठरलात. चला राहुल सर विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्माननीय सचिन दादा शेलुकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. राहुल सर विनंती आहे आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सखू काय गे सखू काय गे सखू काय गे